विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक होती समय हा उत्तम कांबळे यांचा काळ बघितला. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की ज्या आमदार वाघ होत्या त्यांनी आदिवासी मुलांसाठी किंवा आदिवासी लोकांसाठी कसं समाजकार्य केलं आणि जे शिक्षण आहे ते आदिवासी मुलांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. मला सांगा की अनुताई वाघ यांनी कोणत्या ठिकाणच्या आदिवासींसाठी कार्य केले? अनुताई वाघ यांनी रोजगारसाठी आदिवासींसाठी कार्य केले. आता बघा, आदिवासी हे जे लोक आहेत 10-9 हा एक भाग आहे आणि त्या भागाच्या आसपास आदिवासी लोकांची संख्या खूप जास्त होती आणि साहजिकच त्याच्या आसपास त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं. त्या एक शिक्षण तज्ज्ञ पण होत्या आणि शिक्षण तज्ज्ञ असण्याबरोबर त्या एक थोर अशा कोण होत्या, समाजसेविका. त्यांचं हे जे व्रत आहे त्यांनी ते आयुष्यभर पाळलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचं निधन झालं आणि ही जी कोसबाडची टेकडी आहेत ना ती संपूर्णपणे हळहळली. आता का ती हळहळली होती? कारण या आदिवासी लोकांसाठी त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते इतकं महान होतं की सगळ्याच लोकांना, परिसरातील लोकांना त्याचे मुंडके अनावर झाले होते. अनुदायांच्या निधनाने संपूर्ण तो जो समाज होता तो खूप हळहळला होता. त्यांच्या गुरु होत्या, त्यांचं नाव काय होतं? ताराबाई मोडक. ताराबाई मोडक या सुद्धा तुम्हाला सांगितलं मी की एक महान शिक्षण तज्ज्ञांपैकी एक होत्या आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या अनुताई वाघ यांनी बराच कालावधी घालवला. अनुताईंचं एकूणच जे जीवन होतं ते कसं होतं? त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा एक सुरेख मेळ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह काय असतो हे समजण्यापूर्वी म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या एकदाच्या कपाळावर कुंकू तिने कायमचं पुसून टाकलं. म्हणजे काय की लग्नाला त्या वयाच्या 13 वर्षाच्या होत्या, पण त्यांच्या नवऱ्याचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्या लग्नाला फक्त 6 महिने झालेले होते. म्हणजे काही काळाच्या आतच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्यात त्या खचून गेल्या नाही, त्या कोलमडून पडल्या नाही. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले व दुःखाचा डोंगर काचेखाली चिरडले. अनुताई मोठे जिद्दीने उभे राहिले. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. म्हणजे अगोदर त्या स्वतः शिकल्या. कदाचित ज्यावेळेस त्यांचं शिक्षण झालं होतं, लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेलं होतं का? नाही. त्यानंतर ज्यावेळेस त्यांचा नवरा वारला त्यावेळेस ताराबाई मोडक यांनी त्यांना मदत केली आणि स्वतः त्यांना शिक्षण घ्यायला भाग पाडलं. त्या स्वतः शिकल्या. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. आता पदवी म्हणजेच कोणती? ग्रॅज्युएशन असेल किंवा B.Ed अशा वेगवेगळ्या पदव्या असतात. अशा पदव्या त्यांनी मिळवल्या आणि समाज व्यवस्थेत दिसलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. ग्राम बाल शिक्षा केंद्रानं सुरू केलेल्या पूर्वप्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. म्हणजे ताराबाई मोडक जे आहेत ना त्यांचं नाव कदाचित तुम्हाला माहीत असेल. त्या सुद्धा एक महान शिक्षण तज्ज्ञ म्हणून मोडले जातात आणि मुलींसाठी केलेलं कार्य त्यांचं अत्यंत महत्त्व असेल. पण ताराबाई मोडक यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी किंवा आदिवासी शिक्षणासाठी एक शाळा चालू केली होती. त्या स्वतःच त्याच्या संचालिका होत्या. पण जेव्हा ताराबाई मोडक यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याचं जे संचालक पद आहे त्यावेळी कोणाकडे गेलं? मग आपल्या अनुताई वाघांकडे गेलं. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. म्हणजेच काय केलं तर ती एक छोटीशी संस्था होती ना, त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्या संस्थेच्या खूप साऱ्या नवीन शाळा चालू केल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी एक त्रिसूत्री दिली होती. मग कोणती ती त्रिसूत्री? वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे प्रयोगी अनुताईंच्या कामाची वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवायचं आणि नवनवीन प्रयोग करून बघायचे अशी त्यांची कामाची काय होती तर त्रिसूत्री. ज्या कल्पना आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या जिद्दीने उभ्या राहायच्या आणि त्याला नवीन प्रयोग त्या करून बघायच्या. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर गुंतणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. म्हणजे त्या एक आदर्श शिक्षिकाही होत्या, मार्गदर्शक होत्या. जे लोकांना काही अडीअडचणी पडत होत्या त्या सुद्धा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि कार्यकर्त्या होत्या आणि विचारवंतही होत्या, लेखिका होत्या. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकंही लिहिलेली आहेत. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक शिक्षण म्हणजे कोणतं शिक्षण? जे शिक्षण तुम्ही घेता आता शाळांमध्ये. आदिवासी लोकांना ते निसर्गात राहतात म्हणून त्या गोष्टींचं नॉलेज त्यांना ऑटोमॅटिक मिळतं, आपोआप मिळतं. पण आपल्यासारख्या शाळेमध्ये मुलांना आणून बसवणं ही तेवढी सोपी गोष्ट होती का? नाही.
त्यासाठी आवश्यक असते ते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि दर्पण या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही. की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. त्या मंद प्रकाशात मंदिर उडवून टाकणाऱ्या समयप्रमाणे अनुताईंनी काम केले. प्रसिद्धीचा जगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभास उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःहूनही भाग्य उधळून घेतले. त्यांनी केलेल्या आजोळ कामाला कोणाच्या श्रीपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. म्हणजे याचा अर्थ काय? त्याच्या काळात त्या जिवंत होत्या. त्यांनी स्त्री शिक्षण असेल, आदिवासींचं शिक्षण असेल किंवा इतर समाजकार्य असेल त्यासाठी खूप महान कामगिरी केली होती. पण त्या काळच्या समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेतली का? नाही. आता छोटंसं जरी कोणी काम जर केलं तर आता मीडिया आहे, यामुळे त्याचा प्रचार प्रसार लगेच होतो आणि समाजासाठी असणारे वेगवेगळे पुरस्कार लगेच दिले जातात. अनुताईंना ते मिळाले का? नाही.